नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण श्रवण करणार आहोत गणेश चतुर्थी व्रतकथा. एकेकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या लग्नाची तयारी चालू होती, ज्यात सर्व देवांना आमंत्रित करण्यात आले होते. पण आमंत्रण गणेशाला पाठवण्यात आले नव्हते. सर्व देव त्यांच्या पत्नीसोबत लग्नाला आले, पण गणेशजी उपस्थित नसल्याचे पाहून देवांनी भगवान विष्णूंना याचे कारण विचारले. त्याने भगवान शिव आणि पार्वतीला आमंत्रण पाठवले आहे. गणेशाला हवे असल्यास वडिलांसोबत येऊ शकतो. तथापि त्यांना दिवसभर अर्धा नग मूग, अर्धा नग तांदूळ, अर्धा नग तूप आणि अर्धा मग लाडू आवश्यक आहे. ते आले नाहीत तर चांगले. दुसऱ्याच्या घरी खाणे पिणे जाणे बरे वाटत नाही. या दरम्यान काही देवतांनी सांगितले की जर गणेशजी आले तर त्यांना घराची देखभाल करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांना सांगता येईल की जर तुम्ही हळूहळू उंदरावर गेलात तर बॅरेज पुढे जाईल आणि तुम्ही मागे राहाल, म्हणून तुम्ही घराची काळजी घ्यावी. योजनेनुसार विष्णूजींच्या आमंत्रणावर गणेशजी थेट तिथे प्रकट झाले. त्यांना घर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. मिरवणूक घरातून निघाली आणि गणेशजी दारात बसलेले आहेत हे पाहून नारदजींनी याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले की भगवान विष्णूंनी त्यांचा अपमान केला आहे. मग नारदजींनी गणेशजींना एक सूचना दिली. गणपतीने सूचनेनुसार मिरवणुकीसमोर उंदरांची फौज पाठवली, ज्याने सर्व मार्ग खोदले. परिणामी देवांच्या रथांची चाके मार्गात अडकली. मिरवणूक पुढे जात नव्हती. काय करावे हे कोणालाच समजत नव्हते. मग नारदजींनी गणेशजींना हाक मारण्याचा उपाय दिला, जेणेकरून देवांचे अडथळे दूर होतील. भगवान शंकरांच्या आदेशानुसार नंदीने गजानन आणले. देवांनी गणेशाची पूजा केली. मग रथाची चाके खड्ड्यातून बाहेर पडली, पण अनेक चाके तुटली. त्यावेळी जवळच एक लोहार काम करत होता. त्याला बोलवले गेले. आपले काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मनात गणेशजींचे स्मरण केले आणि सर्व स्थानी चाके निश्चित केली. त्यांनी देवतांना सांगितले की असे दिसते की तुम्ही सर्वांनी गणेशजीची पूजा केली नाही. शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी तेव्हाच असे संकट आले आहे. तुम्ही सर्व गणेशजींचे ध्यान केल्यानंतर पुढे जा. तुमचे सर्व काम पूर्ण होईल. देवतांनी गणेशजीचा जय जयकार केला आणि मिरवणुकीतून सुरक्षितपणे आपल्या गतस्थानी पोहोचले. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला. धन्यवाद.